पण इथं राहणं तेवढं सोपं नाहीये. बाय बाय, रडणार नाही ना? बाय बाय बाय. बाबांपाशी थांबणार ना? नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज चाललेली आहे माझ्या सासूबाईंसोबत शेतात चिखल असल्यामुळं आम्ही चपला बाहेरच काढून ठेवल्या आणि तसेच चालत गेलो. किती सुंदर वातावरण झालंय बघताय ना. हे काय आहे बाई? गेवडा आहे ना? चला पुढे तुम्ही आता. हे लय छान दिसते बात. हा, चांगली अंकुरली मेथी. भेंडी पण चांगली आली की आई. येईल आता भेंड लागतील त्याला. चौकशी नाही तर पडशी ना. हळूची वर चढतानी अग तरी पण पडशी ना मग चढली जमलं. कधीतरी शेतात आलं ना की असं असतं. शेतात याचा संबंधच येत नाही ना. इथं आई थोडंसं पाणी मोकळं करत होत्या शेतात येण्यासाठी. त्यानंतर त्यांनी मला दाखवलं की कसं आपल्याला बांध मोकळे करायचेत, कारण मी कधीच हे काम केलं नाही. हा, असं वर वाढायचं. हा खाली तळापासून वाढायचं. तळापासून माती खाली पडतीये. पडू दे की. तर आम्ही आज आलोय पावटा लावायला. म्हणजे मी पहिल्यांदाच आहे, मला या गोष्टीचं एवढं नॉलेज नाही आहे, पण म्हणलं चला आपण तरी कधी शिकायचं. तर आज आपण त्याचं ट्रेनिंग घेणार आहोत माझ्या सासूबाईंकडून, आमच्या आईंकडून, की कसं पावटं लावतात, त्यासाठी बांध कसे तयार करतात, काय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे गवत आहे, आईंनी उपटलंय, ते आता मला ह्या शेतात गाडायचे. वारीत भेटलेले पंचू हे अशा शेतात उपयोगी पडतात. आपले जे जर्किंग्स असतात ना, त्यापेक्षा हे उपयोगी पडतं. आणि सोपं, स्वस्तात मस्त. तर पाऊस आलाय म्हणून आम्ही ते घातलंय. कधीतरी शेतात येऊन काम केलं ना की सगळं जाम होतं, हात पाय. आपण म्हणतो तेवढं सोपं नाही. सगळ्यांना वाटतं की गावाकडचं आयुष्य किती छान, मस्त निसर्गरम्य वातावरणात ते सगळे राहतात. हा आहे, ते खरं आहे. म्हणजे आजूबाजूला तुम्ही बघू शकता, इकडे डोंगर आहे, हा आमचा सह्याद्री, इथून जवळच तोरणा, राजगड सगळे किल्ले. इतकं छान वातावरण असतं. सकाळी उठल्या असं वाटतं की आपण कुठलं तरी हिल स्टेशनला आलो. पण इथं राहणं तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यामागं पण खूप मोठा स्ट्रगल आहे. त्यामुळं गावाला राहायचं की नाही हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. तिचे बांध बघा कसे दिसत होते ना, आता इतके सुंदर दिसत आहेत. हा आम्ही इथून आहे ना तिथपर्यंत नेला, आणि तो तसा त्या कोपऱ्यापर्यंत नेला, आणि तिथून हा इथपर्यंत, आमच्या आई उभ्या आहेत ना तिथपर्यंत, हे तिन्ही बांध आम्ही माती मोकळी केली. करायचं आपल्याला पुढं. आता पावसाला लावायचा, घेवडा लावायचा. कसं लावायचं? आता बांध मोकळं केलं तर आपण मग बिया डायरेक्ट लावायचा का? आता याने तास वडायची आणि मग पावटा लावायचा, तिकडं घेवडा लावायचा, पावटा लावायचा. ह्या अशा 3 रेषा ओढायच्या आणि मग त्याच्यात बिया टाकून झाकायच्या ना. मी असं पावडर टाकत आली मागं, बघा. नंतर आम्ही ते परत झाकणार. सगळा पावटा लावलाय ह्या बांधाला बरं का, सगळा पावटा आहे टोटल. आता या बांधाला 3 सऱ्या केल्यात ना, एकाला घेवडा, मधल्याला पावटा, आणि इकडे परत घेवडा. म्हणजे मला हे दोन्ही पुढे घेवड्याचा पण आणि पावट्याचा पण घेऊन जायला लागणार आहे. इथं पावटा आहे, इथं घेवडा आहे.
कसं होतं घेवडा लवकर निघतो ना, पावटा बरेच वेळ चालतो.